नमस्कार मित्रांनो, मनाची गुपितेमध्ये तुमचं स्वागत. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो शब्दांपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. तो म्हणजे संवेदनाची भाषा. सायकोलॉजी सांगते की आपल्या स्पर्शातून आपण समोरच्या व्यक्तीला न बोलता खूप काही सांगत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का की नात्यामध्ये प्रेमाचा ओलावा टिकवण्यासाठी स्पर्शाची वेळ आणि पद्धत किती महत्त्वाची असते. जर ही पद्धत चुकली तर मनात आदराऐवजी भीती किंवा अंतर निर्माण होऊ शकतं. आज आपण अशा 2 चुका पाहणार आहोत ज्या प्रत्येक पुरुषाने टाळायला हव्यात, जेणेकरून नातं अधिक घट्ट होईल. विज्ञानानुसार जेव्हा आपण एखाद्या प्रिय व्यक्तीला प्रेमाने स्पर्श करतो तेव्हा आपल्या शरीरात ऑक्सिटोसिन नावाचे आनंदी हार्मोन तयार होतो. याला ट्रस्ट हार्मोन देखील म्हणतात. पण हे तेव्हाच घडतं जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्यासोबत पूर्णपणे सुरक्षित वाटत असतं. जर स्त्रीला मानसिक ओढ वाटत नसेल तर कोणताही स्पर्श तिला अस्वस्थ करू शकतो. म्हणूनच शारीरिक जवळकीपेक्षा भावनिक जवळकी आधी असणे का गरजेचं आहे हे आपण सविस्तर समजून घेऊया. लक्षात ठेवा, स्पर्श हा विश्वासाचा एक भाग आहे. पहिली चूक, घाई आणि परिस्थितीचा अंदाज न घेणे. पहिली मोठी चूक म्हणजे घाई करणे. अनेकदा पुरुष समोरच्या स्त्रीचा मनस्थितीचा विचार न करता जवळकी साधण्याचा प्रयत्न करतात. समजा ती स्त्री तणावात आहे, थकलेली आहे किंवा तिचं मन कुठेतरी गुंतलं आहे. अशा वेळी तुमचा स्पर्श तिला आधार देण्याऐवजी ओझं वाटू शकतो. सायकोलॉजी सांगते की स्त्रियांच्या मनात प्रेमाची भावना हळूहळू निर्माण होते. जर तुम्ही त्यांच्या मानसिक तयारी आधी घाई केली तर त्यांच्या मनात तुमच्याबद्दल एक दुरी निर्माण होऊ लागते. उदाहरणार्थ, ती आजारी असताना तिला फक्त तुमच्या आधाराची गरज आणि उबदार मिठीची गरज असते, कोणत्याही मागणीची नाही. ही चूक टाळा आणि आधी तिचं मन शांत करा. दुसरी चूक, भावनाहिक किंवा यांत्रिक स्पर्श. दुसरी मोठी चूक म्हणजे केवळ गरजेपुरता स्पर्श करणे. जर तुम्ही तिला फक्त विशिष्ट वेळीच स्पर्श करत असाल तर तिला असं वाटू शकतं की तिचं अस्तित्व फक्त तुमच्या सुखापुरतं मर्यादित आहे. याला सायकोलॉजीमध्ये भावनिक दुर्लक्ष म्हणतात. स्त्रीला तो स्पर्श सर्वात जास्त आवडतो ज्यात कोणतीही अपेक्षा नसते, जसे की रस्ता ओलांडताना तिचा हात घट्ट पकडणे, तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवणे किंवा तिला फक्त मी तुझ्यासोबत आहे हे सांगण्यासाठी जवळ घेणे. हा केअरिंग टच नात्याला जिवंत ठेवतो. जर तुमच्या स्पर्शात हा आदर नसेल तर स्त्री तुमच्यापासून भावनिकदृष्ट्या कायमची लांब जाऊ शकते. तिला तुमच्या अस्तित्वाची ऊब हवी असते, केवळ शरीर नाही. उपाय आणि सोप्या ट्रिक्स. यावर उपाय सोपे आहेत. 1. मनाचा कानोसा घ्या. तिच्या डोळ्यात पाहून तिची मनस्थिती ओळखा. 2. आदराची जोड द्या. स्पर्शाआधी तिचे कौतुक करा. 3. लहान गोष्टी. छोट्या स्पर्शातून तिला सुरक्षिततेची जाणीव करून द्या. सायकोलॉजीनुसार ज्या नात्यात स्पर्श हा आदराचा भाग असतो ते नातं कधीच तुटत नाही. बोनस टिप. दिवसातून किमान एकदा तरी आपल्या जोडीदाराला कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त प्रेमाने मिठीत घ्या. यामुळे नात्यातील ओढ वाढते आणि तणाव कमी होतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सायकोलॉजिकल माहितीसाठी मनाच्या गुपितेला सबस्क्राईब करा. धन्यवाद.